हेलो 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 आवाज बनवून द्या बस. हेलो 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 आवाज वाढवा म्हणतो मी. हेलो 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 हा दोन्ही शहरांचे गणागौणचे राऊंड समाप्त झाले आणि इथून आता खऱ्या जुळमीला सुरुवात झालेली आहे. आमच्या प्रतिस्पर्धी लाभलेल्या शाहिरा ज्यांचं महाराष्ट्रात सोडा म्हणलं दिल्ली पासून तर गल्लीवरील गल्ली पासून तर दिल्लीवरील नाव गाजलाय की माय अशा सोनूबाई गायधने कुठं गेली खुर्ची गाऊन खाली आहे क्यों वोट लेकर के सूरज ने लेकर अकेले ले रखा गया तुम्हारा. साहिल मैडम खुर्चीवर बसा. ऐसा थोड़ी होता. तो हम फिर वहां जाके बैठ जाएंगे अपने रूम में. हाँ तो तुमच्या मॅडमने समजायला पाहिजे. तुम्ही काय गवाही देऊन राहिले. तुम्ही गवाही नको द्या तरी मॅडम साहेब आमच्या लाडक्या मॅडमवरती प्रश्नाचा डाव केला जी. प्रश्नाचा डाव केला की विष्णू देवाने म्हटलं मंदिर बांधलं. सर्वप्रथम मंदिर बांधलं आणि त्या मंदिराला दगड कोणता वापरला आणि त्या मंदिराचं नाव काय. तर बाईने सांगितलं गणपती दगड आणि उत्तर अगदी खरं आहे. बरं उत्तर तुमचं खरं आहे तर मग दगड सांगितला तर मंदिर कुठं गेलं. दगड सांगितला मग तुमची मुलाचं नाव सांगितलं तर मग मायचा पत्ता फुटायची. प्रश्न निर्माण होते का नाही होत. हा तुम्ही मंदिर म्हणता दगड वापरलं. सोनूबाई करू नको घाई नाही तर हर प्रकारची आहे दवाई मग ज्ञानाची. आणि राहिला प्रश्न राग मारून घेत नाही. मी तुझा भाऊ पण कोणता कोणता मामभाऊ. तू माझी बहीण आहे. कोणती आतू बहीण. हा लक्षात ठेवायचं. नातं विसरायचं नाही. आणि नातं आपलं का आजचं आहे का. अच्छा चालू आहे कार्यक्रम जेव्हापासून चालू आहे तेव्हापासूनचे. तरी मॅडम साहेब ऐका विष्णू देवाने जे मंदिर बांधलं त्या मंदिराचं नाव होतं सिद्धिविनायक. त्या मंदिराचं नाव होतं सिद्धिविनायक. आणि तो जो दगड वापरला होता तो होता कटकझरी. आणि कटकझरी म्हणजे कोणता जो नाग त्या पाण्यामध्ये राहत होता त्या नागाच्या छत्रछायेखालचा तो दगड होता. आणि त्या दगड्यापासून विष्णू देवाने गणपतीचं मंदिर बांधलं. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं. तुम्ही म्हणता गणकी दगड होता. नाही मॅडम हे नाही जमलं तर पुण्या म्हणते तुमची शपथ घेऊन सांगतो. हो मारायला लागली का म्हणजे तुमची शपथ घेऊन सांगतो म्हणते बरोबर आहे बा म्हणून. जगू दे जेमतेम 23 चालू आहे. पुण्या 5 आहे अजून नाही का. सध्याच नको काय करू. पुन्हा बाया कच्ची गोली नाही खेळती म्हणते माय. एवढ्याची वेळ म्हणतो मी. कच्ची गोली नाही खेळती. हो सोनूबाई तर बोललो असतो पहिला फेरा काय हरकत नाही. वो भी मान लेंगे. तर म्हणणं आहे माझं लक्ष असू द्या बाई. काय म्हणणं आहे काय. शान से बैठो मेरे दोस्तों ये सामना बड़ा तगड़ा है. शान से बैठो मेरे दोस्तों ये सामना बड़ा तगड़ा है. चक्कू छुरे की बात नहीं ये गुरु ज्ञान का झगड़ा है.
करना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है और दिन भरे में पता चलेगा। पाय तू हात लावते, आता लावला तू ना तुला माझ्या समजूला काय इकडून जे आवाज निघते ते पोटातून काढायला लागते इकडून, आणि कमी जास्त झालं तर मी पासला पडतो स्टेजवर. मी कोणा सांगितलं तर तू सेट करून दे, हात नको लावू म्हणलं. हो ना यार, मागच्या जन्मात का दुश्मनी आहे का? असं नको करा, माणसा माणूस मर्म खराब नको करा. सोनूबाई कोणतं निशाण आहे तो म्हणते वो कनगी के बादशाह इधर खड़ी अरुण बंसोड़ की औलाद है, तो कहना है वो सफेद निशान की रानी पंचशील, वो पंचशील की रानी इधर खड़ा कनगी का वजीर है, चला ले कितने भी तेरे बंदा मरने को हाजिर है. सर कट जाएगा मेरा, मैं भाग के नहीं जाऊंगा, हाथ जोड़ के माफी मांगने में तुम्हारे पास नहीं आऊंगा. बहिणीले दिले म्हणते 1500, 3000 रुपये दिले म्हणते लाडके बहिणीची इज्जत करा. हो बहिणीने दिले 1500 तर बहीण झाली खुश. आणि भाटव्यावर ठेवलं कळावं तर भाटवा कुडाला कुचकुट. साधारण बहीण हे मुख्यमंत्र्याची झाली आणि ह्या भाटव्यावर कळावर राहायची अशी नौबत आली. मग आमच्यासाठी काय मागणी करा आणि तेव्हा कुठं आम्ही तुमचा आदर धरा. ज्या म्हणा सोनूबाई, तर प्रश्न विचारला तुमचं लक्षण होतं का? लक्षण होतं का? शाहिरी करने वाले धुरंधर शाहिरा, तुम्हारी गांव की नदियां उल्टी बहती है क्या? और जब मैं आपको सवाल पूछता आपकी अकल सोने में रहती है क्या? शायरी करने वाले धुरंधर शाहिरा, तुम्हारी गांव की नदियां उल्टी बहती है क्या? और जब मैं आपको सवाल पूछता आपकी अकल सोने में रहती है क्या? मेरे सवाल का जवाब नहीं दिया, इसका कोई गम नहीं. बोले आम कहता महफिल के सामने की तुम्हारे जवाब में कोई दम नहीं, जवाब नहीं, कोई दम नहीं. मला माहित आहे बाई हे बाई आहे, बरोबर आहे का जी? आणि बायको हे बायको आहे. कारण राजू भाऊ, नवरा जरी जगात किती मोठा असला तरी तो बायको समोर कमी आहे. तो किती तिस्मार खान असेल का नाही, नवरा जरी जगात किती मोठा असला तरी तो बायको समोर कमी आहे. आणि जोपर्यंत तो बायको समोर कमी आहे त्याला रात्री जेवण भेटेल याची हमी आहे, नाही का? कारण त्यालाही माहित आहे अर्ध्या आयुष्यामध्ये आता कुठची पटणार आहे. आणि लग्नाच्या वेळेसच माहित होतं की आयुष्यभर आता दुर्घटना घडणार. मी शाहीराव, हा मजाकीचा भाग होता. मी शाहीराव, मजाक माझं काम आहे, मजाकीचा भाग होता. पण बायको जरी किती क्रोधात असली तर जाऊ द्या म्हणते 2 मिनिटाचा राग होता. पण केव्हा होता? भाजी किती बी वांगली झाली, भाजी किती बी वांगली झाली तरी तिला चांगली म्हणायचं असतं. आणि साडी कोणती बी घातली तरी फक्त 2 शब्द, तू खूप सुंदर दिसत, सुंदर दिसत. सोनूबाई, असा स्वभाव असते बायांचा, तुम्हाला माहित आहे नाही का? बाईनं गाणं म्हणलं अनुभवाची शाहिरी करा. तू कच्चे खेळाले ना आली ठीक आहे, कच्ची बुटी नाही आहे तर मी बी टेंबा मजबूत आवाज. काय म्हणते माझं गाणं आता? काय हर महीने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सा कोई? चांद ने कहा चांदनी की कसम नहीं नहीं नहीं. काय म्हणणं आहे? काय? अरे न्याहानी ग्याहानी बसले लोक चिकना पडलं गाव. सुरमाबाई, सॉरी सोनूबाई,
आदत पडली आज हा. तर सोनूबाई काय म्हणणं आहे? न्याहानी ग्याहानी बसले लोक चिकना पडल गाव आणि आपली चांगली खोलून दाखवा लागेल का नाही? बाप्पा तुम्ही जसं माझ्या पाले आले, तमाशा पाले आले, मग तुम्ही बाईची पान करा. पण काय हो किती ज्ञानाची तिजोरी आहे बाईपाशी. दाखवशील का नाही? दाखवा लागल. असं दाखवा लागेल का नाही? दाखवा लागेल. बिलकुल मुरझावाचं काम ना. चेहऱ्यावरची गेली ना पाहिजे लाली आणि जय मा काली. लक्षात ठेव. काय म्हणणं आहे? अरे न्याहानी ग्याहानी बसले लोक चिकना पडलं गाव आणि आपली चांगली खोलून दाव आणि चार चौघामध्ये तुझं होईल ग नाव. सोनू सोनू सोनू. बसले लोक चिकना पडलं गाव आपली चांगली खोलून दाव. चार चौघामध्ये तुझं होईल ग नाव. सोनू सोनू सोनू. न्याहानी ग्याहानी बसले लोक चिकना पडलं गाव आपली चांगली खोलून गाव. चार चौघामध्ये तुझं होईल ग नाव. सोनू सोनू सोनू. उज्ज्वल दीपाची जळलेली वात आहे आणि तुझा आणि माझा सामना हा चिकना गावात आहे. उज्ज्वल दीपाची जळलेली वात आहे आणि हे सोनू तुझा आणि माझ्या सामना चिकना गावात आहे. सामन्याला नक्की मजा येईल कारण आता फक्त सुरुवात आहे. सुरुवात आहे. सुस्ती करायची नाही बाई. मी चित पडलो तरी चालत. तुमचा झंडा इथं गडला पाहिजे कारण की मागच्या वर्षी आपला झालाय. जे काय पाच आहे ओळखते मला जे नावडकाचे, पण तुमची बी ख्याती राहिली पाहिजे. नाही रे म्हणून ठोक का सांगते म्हणून सुरक्षित हे बाई आणली म्हणून आता राज हो ना सोनूबाई. जबरदस्त आहे का? जबरदस्त ना काम मस्त का पाहिजे टुकटुक. आणि सोनूबाई कसं आहे? ज्ञानी ज्ञानी बसले लोक चिकना पडलं गाव. म्हणजे शौकीन लोक इथं तमाशाचे खूप आवडी लोक आहे. 100 50 किलोमीटर वरून गंमत पाहायला येतात पाहिजे आणि पारखू शायरी ठेवतात. आणि आपली चांगली खोलून का जे जे नवीन नवीन गाणे बनवले आहे, जे जे तुला सादर केलेलं आहे ते तुला दाखवायचे. आता मी गाणं बाई बोलता बोलता तुम्ही म्हणून गेले की माफ करा म्हणते आमचं नवीन नवीन गाणं आहे. बाई मशीन पुराणी आहे ना. माल देरी नवीन असेल पण मशीन पुराणी आहे का नाही आहे? मग कसं सादर करायचं आपल्याला माहिती. आम्ही कुठे प्रॅक्टिस करतो. आम्ही तर चालीवरचं काम आहे. तुम्हाला शोभत नाही माझ्या अगोदर ती तुमची शैर्या पाहा. मी लहानसा माणूस आहोत. माझं सांगणं काम आहे. तुम्हाला राग आला असेल तर पुढच्या वेळेला काढून घ्या. काही हरकत नाही. हमको तुम्हारे हातों से मरना है बाई. आणि म्हणून माझ्या समोर काय म्हणणार आहे?
आशा परामर्थ घडवून ग होईल वाव वाव अरे परामर्थ घडवून ग होईल वाव वाव तुझ्याशी ग लगाव बरोबर आहे आणि चार चौघामध्ये तुझं होईल ग नाव सोनू 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 शाहिरा सोनू बाई काय धने राजा उदार झाला हाती भोपळा दिला अशी तुमची गत आहे आणि करायला गेले मारुती झाला गणपती याची मनात खत आहे सोनूबाई राजा उदार झाला हाती भोपळा दिला अशी तुमची गत आहे करायला गेले झाले करायला गेले गणपती झाला मारुती याची मनात खत आहे उकराल माती तर पिकतील मोती असं माझं मत आहे आणि प्रयत्नाशी परमेश्वराने गोष्टीला नेहमी सत आहे मनातून चांगल्या नजरेनं पाहिजे एकदम खाटकासारखे नको बघ हो नजर बिलकुल चांगली ठेव नाही तर इरादा तर असा आहे हा आता म्हणून राहिला असं नाही पाहिजे बाई नाही का कारण जिवंतपणी जिवंत माणसाला मान नाही जगत असला तरी त्याच्या जगण्याला शान नाही किती मोठा विद्वान होता तरी तो गावामध्ये मुजोर अगाव होता आणि मरता बरोबर गोष्टी होते का याच्यासारखा माणूस नव्हता मरता बरोबर तर याच्यासारखा माणूस नव्हता हे गोष्ट फक्त 14 दिवस असते बरोबर आहे साहेब गावामध्ये किती मोठा नेता असू द्या यानं काय केलं बे म्हणते कामच आहे म्हणते याचं आणि मरू देत आले बेकार मी लाभे म्हणते याच्यासारखा तर माणूस ना होणार म्हणते गावामध्ये आणि जिवंतपणी रे नाही घुट नाही पाहिजे तू ना तर माझा शेर खोटा आहे का जिवंतपणी जिवंत माणसाला मान नाही जगत असला तरी त्याच्या जगण्याला शान नाही किती मोठा विद्वान तरी तो मुजोर अगाव होता आणि मरता बरोबर गोष्टी होते का याच्यासारखा माणूस नव्हता हे गोष्ट 14 दिवस असते आणि 14व्या जेवण त्याच्या हातामध्ये होत्या तर साला म्हणते भाजीत मीठ कमी दिसते तर मिठासाठी हा जोरा चिल्लावते ते माणसं बोट म्हणते थांब नका थोडीशी धीर आहे आणि हाच रळणारा एका बोटाने चाटून पाहिजे का एक नंबर खीर आहे कोणी नाही कोणाचं अंती जाणे ऐकल्याच आहे सोनूबाई आपल्याला ते शायरी नाही करायची बिलकुल इस पार नाही तो उस पार देखा जाएगा आणि म्हणून माझ्या समोर तुम्हाला काय पाणी शायरी हा छंद मर्यादानी दाखवा ग शाहिरीचं पाणी ए सोनू शाहिरी ग छंद मर्यादानी शाहीर सूरज राहिला ग कडावरी पण जनता हे ग सोनूची दिवानी शाहीर सूरज राहिला ग कडावरी जनता हे ग सोनूची दिवानी माझं तर पहिलं बाई मागच्या वर्षी आहे ना आज तुझ्या नावानं लोक आले तू म्हणते माझ्या नावानं नाही तुझ्या नावानं लोक आले सोनू कशी करते बा म्हणून तमाशा नाही का माझं त्यांनी पाहिलं आहे आणि म्हणून तुला काय व्हायचं सोनीबाई अरे होशील तू गरम तर तो मला येईल ताव तू झाली गरम तर मला ताव येणार बरोबर
बरोबर आहे. म्हणजे शायरी गरम जर झालं शायरीचं काम मला ताव नाही का अक्कल कसं रे नाही का अरे होशी तू गरम तरी का मला येईल ताव आणि त्या गुरु ब्रह्माला ठाव आणि चार चौघामध्ये तुझं होईल